कंबर दुखत होती, मला चालता बी येत नव्हतं व्यवस्थित. डॉक्टरांकडे एंटर ज्यावेळेस केलं त्यावेळेस मी एकदम असं वाटलं होतं की म्हातारा माणूस कसा काठी ठेवून येतो तसा आलो होतो मी डॉक्टरकडे. नमस्कार, मी अमित सुभाष करपे, राहणार घोडेगाव. मी मांडे सरांकडे एक 7 वर्षापूर्वी आलो होतो. मला माझ्या मित्रांनी बाईकवरती पट्टा लावलेला होता. मी खुर्चीत बसलो तरी मला उठता येत नव्हतं आणि खुर्चीत बसता पण येत नव्हतं. इतकी परिस्थिती होती, म्हणजे काठी टेकवतच ह्या परिस्थितीत मला आणलं होतं. फेसबुकवरून तुमची ॲड पाहिली आणि मग मी मित्रांना म्हणलं मला इथे घेऊन चला. माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. मला सारखं जड वगैरे उचलायला लागतं किंवा काय. माझं हॉटेलचं वर्किंग मेहनतीचंच काम आहे सगळं. मला बॅक साईडला खूप त्रास होत होता. पूर्ण चालता येत नव्हतं. हॉटेलमध्ये प्लेट सुद्धा असं चालत घेऊन जायचं तरी मला त्रास होत होता. म्हणजे मी पूर्ण बेड रेस्टवरतीच होतो. खूप गोळ्या खाल्ल्या, खूप हॉस्पिटल मी चाच पडली, पण ते तेवढ्यापुरतं फरक पडायचा. गोळीची पॉवर संपली की परत रात्री झोपताना त्रास, उठताना त्रास, टॉयलेटला बसायला सुद्धा येत नव्हतं. इतका त्रास होत होता. त्यावेळेस मी डॉक्टरांच्या जवळजवळ 1-1.5 महिना गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर मला इतका फरक पडला की प्रमाणाबाहेर. पण ते आज कंप्लीट व्यवस्थित मी गाडीवरती 200-200 किलोमीटर चालतोय, जाऊन येतोय तरी काय वाटत नाही मला. मी 7 वर्षापूर्वी यांना ऑपरेशन सजेस्ट केलेलं, इमर्जन्सी ऑपरेशन, आणि 7 वर्षानंतर ते विदाउट ऑपरेशन. पण आता काय तुम्ही जर काही जास्त काम केलं त्याच्यामुळे त्रास झाला? त्रास झाला. म्हणजे आता जड उचलणे तर कांद्याच्या गुणी असतात, सिलेंडर असतात. पण आता जरा थोडासा 40 वय झाल्यानंतर जरा थोडासा तो त्रास झाला परत. पण आता परत 15 दिवसात त्यांनी मला कव्हर केलं.